बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणातील ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी आमदार प्रकाशदादा सोळंके पुन्हा आक्रमक झाले। अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारी पुन्हा एकदा आमदार प्रकाशदादांनी सभागृहाचं लक्ष वेधलंय। 5 लाख रुपयांच्या संरक्षित इन्शुरन्स ठेवी 2 ते 3 आठवड्यात परत करा अशी आग्रही मागणी आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी सरकारकडे केली आहे। एवढंच नव्हे तर या ठेवी सरकार 2 ते 3 आठवड्यात परत करणार का असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारलेला आहे। पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार सोळंके। 2 ते 3 आठवड्यात या 5 लाख रुपयाच्या इन्शुरन्सच्या ठेवी हे शासन परत करणार का? या ठेवी जर तुम्ही परत देऊ शकत नसाल तर शासन अद्दल आहे। या कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही। 5 लाख रुपयाच्या ठेवी या संरक्षित आहेत, इन्शुरन्स त्या ठेवी 14 वर्षानंतर देऊ शकत नाही। मंत्री महोदय, खरोखरच खेदाची गोष्ट आहे। मंत्री महोदय चुकीची माहिती देत आहेत। 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत करू असं म्हणतायत, परंतु DICGC परवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की सहकारी बँकेच्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी या सुरक्षित आहेत, त्याचा इन्शुरन्स काढलेला आहे। त्याच्यामुळं हे 5 लाख रुपये 14 वर्ष झाले तरी तुम्ही देऊ शकत नाही। हे खरोखरच खेदाची गोष्ट आहे। म्हणून त्यांच्या इन्शुरन्सच्या ज्या संरक्षित ठेवी आहेत त्या ठेवीदारांना ताबडतोब देण्याबाबत सरकार कारवाई करेल का? अध्यक्ष महोदय, MPID न्यायालयाचे आदेश कायम झाल्यानंतर दादा मला बोल द्या, मालमत्ता विकून ठेवी रक्कम परत दिली जाते। सांगा काय म्हणता दादा, सांगा। स्पेसिफिक प्रश्न विचारला, ठीक आहे, की जे काही इन्शुरन्स केलेला आहे अध्यक्ष महोदय एक मिनिट DICGC 5 लाख रुपयाच्या ठेवी ह्या संरक्षित आहेत, इन्शुरन्स कायदा आहे, त्याचा इन्शुरन्स त्या ठेवी 14 वर्षानंतर देऊ शकत नाही। मंत्री महोदय, खरोखरच खेदाची गोष्ट आहे। 14 वर्षानंतर 5 लाख रुपये ज्याचा इन्शुरन्स आहे त्या ठेवी जर तुम्ही परत देऊ शकत नसाल तर शासन अद्दल आहे। ह्या कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही। आणि म्हणून हे ताबडतोब येत्या 2 ते 3 आठवड्यात या 5 लाख रुपयाच्या इन्शुरन्सच्या ठेवी हे शासन परत करणार का? बसा जरा बसा। एक नाही 4 सदस्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। तुम्ही न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे असं सांगितलं। आता तुम्ही फक्त एवढं उत्तर द्या, न्यायप्रविष्ट ज्या बाबी आहेत त्यात कोर्टाचा या ठेवी परत देण्यासंदर्भातला कुठचा स्टे आहे का? आणि कुठचा स्टे नसेल तर मग शासन त्यांचे पैसे परत करण्यासाठी योग्य ती कारवाई का नाही करत आहे? अशा पद्धतीचा कुठलाही स्टे नसल्यास कायद्याच्याच आपल्या आहे की नाही? सध्या स्टे आहे साहेब, सध्या स्टे आहे। या त्याच्यामुळे ज्या ज्या ठेवी आपण इन्शुअर्ड ठेवी वापस करू शकतो त्या ठेवी निश्चितपणे वापस करू। चला पुढे। आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी आज सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्ञानराधाच्या मुद्द्यावरून सभागृह गाजवलंय। आमदार सोळंके म्हणाले की सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा ठेवी म्हणून पतसंस्थेत मोठ्या विश्वासाने आणि अपेक्षेने ठेवला। 14 वर्षापासून 5 लाख रुपयांच्या इन्शुरन्स ठेवी परत करेल ही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभागृहाच्या पटलावर उत्तरात मांडली आहे। यामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या असून 2 ते 3 आठवड्यात 5 लाख रुपयांच्या इन्शुरन्स ठेवी शासन परत करणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। यावेळी त्यांनी इन्शुरन्स ठेवीच्या अनुषंगाने असलेल्या कायद्याची माहिती सभागृहाला करून दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.